स्वागत आहे ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आज आम्ही आलेलो आहे किल्ल्याला मामाच्या स्पेशल संडे आणि आज कोलंबी फ्राय, पापलेट फ्राय आणि गोरे चिंबोरे करणार आहे। त्याची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यात आपला मीठ टाकलेला आहे, बघू शकता। मीठ टाकते आता ही बघू शकता पापलेटा आणि पापलेटात मीठ टाकलेलं आहे आणि आता मसाला टाकते। पहिले हळद टाकलेले आहे 2 चम्मच आणि आता काय टाकलंय धना पावडर टाकलेले आहे, गरम मसाला टाकलेला आहे, बघू शकता। लाल मसाला, घरातला मसाला साधा, सगळ्यात आता आला लसूण पेस्ट टाकलेली आहे बघा। सगळ्यात आता टाकते आला लसूण पेस्ट, बघू शकता। आणि मिक्स करतात आता पापलेटा। तर आता मिक्स झालेले आहे, बघू आता सगळीकडे मिक्स करायचे आहे। सगळ्यात आता पूर्णपणे हे झालेलं आहे मिक्स, बघू शकता। आणि आता इथं हे बघू शकता, हा काय ते कडपाली, कडपाली सगळ्यात आता 1 तासासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवते, तुम्हाला 1 तास झाल्यावर मिळते। आता आपली कडपाली साफ करून घेतलेली आहे आणि आता हळद टाकते आणि हा बघू शकता मॅरिनेट करायसाठी ठेवलाय आणि धना पावडर पण टाकलेली आहे 2 चम्मच, गरम मसाला टाकलाय 2 चम्मच, लाल मसाला आणि गरम बनवलेला मसाला आणि हे बघू शकता तेल टाकत ठेवलंय, बघू शकता। आणि नंतर कडपाली फ्राय करतो, फ्राय करायला फ्राय व्हायची पापलेट सुरू झालेली आहे, बघू शकता। आणि पापलेट मॅरिनेट केलेले पापलेट पालक फ्राय करून झालेले आहे। कडपाली फ्राय आणि आता तुम्हाला गोरे चिंबोरे दाखवते। हा बघा, गोरे चिंबोऱ्याची तुम्हाला रेसिपी भेटणार आहे बघा। बघू शकता बघा, तेल पण टाकलेलं आहे, लाईट घे सगळ्यात आला टेबलला तो टाकलेला आहे बघा।
नंतर आता कोळंबी टाकतील. बघा ते तेल आणि आलं लसूण या करून पेटून टाकलेलं आहे, बघू शकता. मस्त चाललं असतं. आणि त्याला कोळंबी फ्राय, पापलेट फ्राय आणि आता आणि आता काय मसाला टाकलाय, गरम मसाला टाकला, धना पावडर पण टाकली, सांबार पण टाकलाय, सांबार सोया मिक्स केलेलं आहे सर्व. आणि करपारी आता टाकलेले आहे त्याच्यात, बघू शकता. करपारी आता टाकून झालेली आपली आणि आता मिक्स करतात. आणि आता मिक्स करून झालेलं आहे. 5 मिनिटांनी लगेच वेगळी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघू शकता एवढा पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय आणि तर करपारी आपली टाकलेली आणि पाणी टाकलेलं आहे. आणि आता मीठ टाकते आई. मीठ टाकून झालेलं आहे. आणि आता मिक्स करते. आणि आता मिक्स केलेलं आहे. आता 5 मिनिटांनी होईल रेसिपी आपली. कोळंबी रेसिपी, फ्राय, पापलेट रेसिपी बघलीच अशी तुम्ही आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतात. करपाली, आता करपालीची रेसिपी होईल आपली 5 मिनिटात. कोळंबी करपाली फ्राय झालेली आहे आणि पापलेट फ्राय पण झालेला आहे आणि करपाली निसोड बघू शकता. आणि झालेला आहे करपाली फ्राय, पापलेट फ्राय आणि करपालीचा निसोड. आणि आता मी खाते. या तुम्ही खाला मस्त. आता त्या गोट्यात टाकू. एक नंबर. मी थोडा आराम केला आणि आता आपण निघलोय रांचा डॅमवर फ्रेश फ्रीज झालोय आणि तुम्हाला आता अर्ध्या रस्त्यात भेटू. बाय बाय. सगळ्यात इथं खाडी आहे बघू शकता शिल्लेगावची. थांबा तुम्हाला पुढे दाखवते. ही बघा, हा इथं खाडी आहे आणि इथं गणपती विसर्जन होते. सर्व गावचे गणपती विसर्जन होते बघू शकता. रस्त्यावरती येताना द्यायचं.
चांगला स्पॉट आहे पवासाठी. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला बाबा इथं आणायचा पवायला. तुम्हाला दाखवते आता पुढं आल्यावर हा बघितला इथून रस्ता आहे. तुम्ही आल्यावर तुम्ही या इथं पवायला खूप मजा येते. सगळ्यात आपण आलेलं रांचा डॅमवर तुम्हाला मंदिर दाखवते. तर मंदिर आहे इथं एंट्री आहे. चला आणि हा बघू शकता मंदिर इथं आणि तुम्हाला पाणी पिवायला इथं भेटेल. चला तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर आणि इथं बसायला जागा आहे. आणि हा बघू शकता मंदिर बघू शकता मंदिर तिकडे बघा झूम. सगळ्यात आता आपण पोचलेला रांचा डॅमवर आणि इथे एंट्री बघू शकता. आणि चला तुम्हाला पुढे दाखवतोय. सगळ्यात आता इथं गार्डन पण आहे बघू शकता. खूप मोठा गार्डन आहे बघू शकता. आणि इथं नारळी पण खूप आहेत. आणि चला पुढे जाऊ. सगळ्यात आता इथं तो धरणाचा पाणी येतं तो इथं फिल्टर होतो आणि गावागावात जातो बघू शकता. सगळ्यात हा एक गार्डन आहे आणि एकदा आम्ही इथं पार्टी केली आणि तिकडे पुढं डॅम्प आहे. तुम्हाला इथून दिसत नसेल बघू शकता. सगळ्यात आता पोचलेलं आपण डॅम जवळ बघू शकता. प्रेशरशिप पाणी येते खूप बघू शकता डॅम. आपण वरती आलेले बघू शकता आणि या बाजूचा भाग बघू शकता किती पाणी भरलाय.
खूप भरलाय. बाजूला आलेलं बघू शकता किती पाणी खूप भरलंय. पाणी बघू शकता. माझ्या टाइमलेस मस्त होती बघ. नंतर एका कशी भारी वाटतं. तो काय आजचा मी ब्लॉग इथंच एंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब करून करा. बाय बाय.